पप्पा 2 घास तरी खाऊन घ्या चला. पप्पा जयदीप दादा तू तरी चल 2 घास खाऊन घे. हाव मम्मी तुम्ही तरी 2 घास खाऊन घ्या चला. मम्मी सपना वहिनी मम्मी अहो असं काय करताय 2 घास तरी खाऊन घ्या की. जय द्या पप्पा हो तुम्ही तरी समजून घ्या की. असं जेवणावर राखून कसं चालायचं. मान्य आता आपण दुःखात आहे पण असं उपाशी राहिलं तर तब्येत बी बिघडल. मम्मी जेवायला नाही नका म्हणू बघा. टेबलवर आर्यन दादा अहो कशाला आणलं एवढं सगळं. सकाळपासून कोणी कोणी डबे आणलेत कोणी बी काय बी खाल्लेलं नाही. कोणीच काही खाल्लं नाही हं? नाही मम्मी साहेबांनी नाही मम्मी साहेब असं काय करताय तुम्ही. तुम्ही जेवण नाही केलं तर तब्येत बिघडेल तुमची. प्लीज 2 घास खाऊन घ्या. मला फक्त माझं लेकरू पाहिजे. माझं लेकरू कोकरू आगरू मला आणून द्या. बाकीच्या आईने काय बरं. अगं मेलेला माणूस परत येत नसतो. या बावळटबाईला काही माहित नाहीये का. डोक्यावर परिणाम झालाय का हिच्या. हे महिला प्रदेश अध्यक्ष मम्मी साहेब मी समजू शकतो की तुमच्यावर खूप मोठं दुःखाचं आभाळ कोसळलं. पण मग मला सांगा आज इथे सत्यदादा असता आणि त्यांनी तुम्हाला जेवायला आग्रह केला असता तर तुम्ही त्याला नाही बोलले असते. तुम्ही इथं उपाशी आहे हे बघून वर सत्यदादा काय बोलत असेल. तुम्ही असे दुःखी आहात उपाशी आहात हे बघून त्यांना चांगलं वाटणार आहे का. मम्मी साहेब प्लीज 2 घास तरी खाऊन घ्या. मम्मी साहेब निदान सत्यदादासाठी तरी खाऊन घ्या. त्यांना बरं वाटावं म्हणून. कवी अगं तू तरी समजव. हाव मम्मी चला की थोडं तरी खाऊन घ्या चल. मम्मी आता आर्यन दादा म्हणतात म्हणून तरी चला की. सपने तुझ्या पुढे मुकीचं पेट कावटलं असेल तर तू कर जेवण. मला इच्छा नाही काय खायची. अरे यार कसली हट्टी आहे ही बाई. चल ना खाऊन घे ना 2 घास. मम्मी साहेब चला तुम्ही 2 घास खाऊन घ्या. एकदा खाऊन घेतलं ना वाटलंच तर मला बोला पण प्लीज मी अजिबात ऐकून घेणार नाही. चला ना कवी प्लीज हेल्प कर. मम्मी साहेब चला प्लीज या मला थोडं खाऊन घ्या. जेवण या. माझं बाळ दिसत. प्रभाकर काका या ना तुम्ही पण. पप्पा चला थोडं तरी खाऊन घ्या चला पप्पा.
जयदीप दादा चल 2 घास खाऊन घे चल. जयदीप भाऊ चल. प्रभाकर काका चला ना 2 घास खाऊन घ्या. वाघमारे बराच वेळ झाला आपण येत आहे. आता निघायला हवं. चला. अजिबात नाही. मी नाही सोडून जाणार तुला आणि तू पण मला सोडून जायचं नाहीस. वाघमारे अहो नका टेन्शन घेऊ. मी आता आलोय ना परत. मग आणि मी दिल्लीला जाण्याआधी तुम्हाला काय सांगितलं होतं? आपल्या दोघांना कुणीही वेगळं करू शकत नाही. ब्रह्मदेव पण नाही. पण आई आणि अमरी आता वाट बघत असतील ना. चला. तरी पण नाही जाणार. आणि तू सुद्धा मला सोडून कुठे नाही जायचंस. आजचा पूर्ण वेळ मला द्यायचास. माझ्यासोबत राहायचं. दॅट्स इट. वाघमारे आता तुम्हाला खात्री पटली आहे ना मी जिवंत आहे. मग नका टेन्शन घेऊ. हे बघा आपल्याला असं कोणी एकत्र बघितलं आणि त्यांना कळलं की मी जिवंत आहे तर आपला प्लॅन फसल ना सगळा. तरी बी तू इथंच थांबायचंस. रात्रभर माझ्याबरोबर थांबायचंस. आणि हा निर्णय झालाय. मला पुढं काहीच नाही ऐकायचं. एक नंबरच्या हट्टी आहे बघा तू. तुझीच आहे ना. हट्टी तर असणारच. काका मम्मी साहेब बसा. थांबा ना 2 घास खाऊन घ्या. मी बोलतो प्रभाकर काकांशी प्लीज. मला पाणी पण कोड लागलं झालंय. अन्न कधी कोड लागायचं. हाव मम्मी आम्ही तुमच्या सगळ्यांचे काळजीपोटी एवढे डबे आणलेत. तुम्ही प्लीज असा अन्नाचा अपमान करू नका. थोडं तरी जेवा. ठीक आहे मम्मी साहेब. मम्मी साहेब घ्या. असं समजा की तुमचं सत्य तुम्हाला भरवतोय. मम्मी साहेब घ्या. जयदीप दादा करा ना सुरू. बघा मम्मी साहेब पण जेवताय. सपना वहिनी प्लीज 2 घास तरी खाऊन घ्या. वाघमारे ऐका. घराच्या लाईट ऑन दिसतात. जर मला कोणी बघितलं ना तर खोळ होईल. तुम्ही एक काम करा. तुम्ही आज जावा. मी इथं बाहेरच थांबतो. सध्या अरे आई आणि अमृताला झोपायला अजून बराच वेळ आहे. तोपर्यंत बाहेरच थांबणार आहेस. नाही अजिबात नाही. एक काम करू. आपण मागच्या दरवाजाने नाचू. अहो काय गरज आहे त्याची? उगाच संशय येईल त्यांना. तुम्ही एक काम करा. तुम्ही जावा बिंदास. मी थांबतो इथं. नंतर त्या झोपल्यावर बघू काय करायचं. सध्या अरे ऐका माझं. त्या झोपल्यानंतर मी येतो वाटलंस. हां बरं ठीक आहे. बरं ऐका. जेवणाचं काय करणार आहे? सुतक पाळलंय. मग घरात जेवण बनवायचं नसतं ना. मग कसं करणार मॅनेज? करीन काहीतरी मॅनेज. बघते मी.
व्यवस्थित राहा, काळजी घे. हा जावा लवकर जावा. आमरे, कळव मला. आमरे अगं जीवाला नुसतं घोर लागून राहिलाय माझ्या. किती वेळ झाला मंजूचा पत्ता नाही. जेव्हा आपल्याला कळलं की ते आजूबाजूला नाही तेव्हा शोधायला पाहिजे होतं. तू म्हटलीस राहू देत, येईल म्हणून. अगं आता किती वेळ झाला पत्ता नाही तिचा, कुठं शोधायचं तिला? आई अगं चुकलंच माझं. मला तिची अवस्था समजून घ्यायला पाहिजे होती. मला वाटलं की ती तर घरात राहून सारखे विचार येत आहेत म्हणून बाहेर फेरफटका मारायला गेली असेल. आमरे, सत्यजित्रावांच्या दुःखात तिने जीवाचं काही बरं वाईट नाही दीदी, असं काही नाही करायची. ती आत्ता त्रासात आहे, पण ती एवढ्यात हार मानणाऱ्यासारखी नाहीये. ती असेल सुखरूप. मी एक काम करते, पण माझा त्याला फोन करते आणि त्याची काही मदत मिळते का बघ. लागतोय का फोन? दिदे, अगं तू तर बाहेर गेलेलीस ना, मग आतमधून कशी आलीस? किचनच्या दरवाजाने. अगं पण तू होतीस कुठं? हा, अगं इथंच होते बाहेर. बरं मला सांगा, जेवणाचं काय केलं का तुम्ही? नाहीतर मी बनवायला इथे. काय बनवलं नाही आहे ना काही? मी बनवते. मंजू वाघमारे असं काय करताय? अगं सुटकात घरातली चूल नाही पेटवत. होय ना, सॉरी, लक्षातच नाही राहिलं. मी आहे रूम मध्ये. आमरे अगं ही अशी काय करायला लागली? हा, अगं मला पण काहीच समजत नाहीये. अचानक वेगळीच वागतेय ना. सत्यजित्रावांच्या जाण्याचा याच्या मनावर परिणाम तर नाही ना झाला? देवा, माझ्या पोरीला हेडबेड तर नाही लागलं? आमरे, अहो बोललो होतो ना की चेहऱ्यावर दुःख ठेवा म्हणून, नाहीतर सगळ्यांना वाटेल वाघमारे तुम्हाला वीड लागले. आर्यन हा इथं काय करतोय? आमरे, आपल्याला मंजूला दुःखातनं बाहेर काढायला लागल ग. तिच्या सत्यजित्रावांवर खूप प्रेम होतं. त्यांच्या जाण्याने तिच्या मनावर लई मोठा आघात झाला असणार आहे, हे मी समजू शकते. पण तिला या दुःखातनं कसं बाहेर काढायचं? हा, त्यांच्या जाण्याने तिला मनाचा आजार तर नाही ना ग होणार? आपल्याला कसंही करून तिला दुःखातनं बाहेर काढावंच लागेल. आमरे आई अगं एवढ्या टोकाचा विचार नको करूस. आपण बोलूयात ना दीदीशी, सगळं नीट होईल. काळजी. काय झालं? एनिथिंग सिरियस? मंजिरी मॅडम बऱ्या आहेत ना? हो, ठीक आहे मंजू. ठीक आहे ती, फक्त दाजी अचानक गेल्यामुळे तिला धक्का बसलाय. पण तुम्ही तर कसे? जेवण घेऊन आलोय. अहो तुम्ही कशाला त्रास करून घेतला? त्रास काय यात? अहो मी मावशींना सांगितलं की एक्स्ट्रा जेवण बनवा,
डब्बे घेतले, गाडीत टाकले आणि घेऊन आलो. यात काय त्रास? काकी, तुमच्यावर एवढा दुःखाचा डोंगर कोसळलाय आणि ह्या सिच्युएशन मध्ये पण जर मी तुमच्या काही कामी नाही आलो तर माझा माणूस म्हणून जन्म घेऊन काय उपयोग आहे? चला, खूप डिस्कशन झालं, जेवायला घेऊया. वाढतो मी. मॅडम कुठे आहे? मंजिरी मॅडम, मंजिरी मॅडम. आर्यन तू? हा, जेवण घेऊन आलोय. बरं झालं अरे, एवढी भूक लागली होती ना मला. मी आता आत बसून तोच विचार करत होती की काय खायला मागवता येईल. सकाळपासून पोटात अन्नाचा कण गेला नाही. आई अमृता, चला जेवून घे पटकन, या. हमरे अगं चल जेवून घे, तुला औषधं पण घ्यायची आहेत ना परत. ये पटकन. जा पटकन, ताटे घे तिथली, वाढूया आपण. घे घे घे, चल पटकन. काय बघता अशा? जेवण गरम आहे तोपर्यंत खाऊन घ्या. चला बसा पटकन. अरे तू जेवून आलास? बस आमच्याबरोबर जेवायला ये. आई तो चमचा दे. अमृता जेवायला बस आता. जीवन घेऊन आलाय. हे बाकी भारी काम केलं आर्यन. तू आहेस म्हणून काय काळजी नाही. आई हे घे, आर्यनला पण द्या. सुरू कर. खा ना. आई सुरू करा जेवायला. सध्या पण जेवला नसेल. काय झालं मंजिरी मॅडम? ओके आहात ना तुम्ही? आय मीन तब्येत वगैरे बरी आहे ना? नाही ठीक आहे सगळं. नाही, एकदमच लॉस्ट वाटलं म्हणून विचारलं. पाणी घेऊन येते मी. पाणी घेतलंच नाही आपण. मॅडम. हा पाणी. हा आणतच होते. दे. मंजू अशी का वागत होती? कोणी होतं का तिकडे? नशीब यांना मला बघितलं नाही.
कोणीतरी आहे वाटतं तिकडे. गबाई, हा काय तो इकडं? याला संशय आला की काय? आर्यन, काय झालं मॅडम? नाही काही नाही. अरे तुला थँक्यू म्हणायचं राहून गेलं ना. एवढ्या काळजीनं आमच्यासाठी डबा घेऊन आलास, आग्रहानं जेवायला दिलंस, त्यासाठी खरंच तुझे खूप आभार. कमॉन मंजिरी मॅडम, मी कोणी परका आहे का? हक्काने केलं हे सगळं. आय मीन टू से, लास्ट टाइम नाही का जेव्हा मला चक्कर आले होते तेव्हा तुम्ही पण मला घरी थांबवूनच घेतलं होतं ना. किती काळजी घेतली होती तुम्ही सगळ्यांनी. माणुसकीच्या नात्यानेच केलं होतं ना. मग असं समजा की यावेळेस मी माणुसकीच्या नात्याने करतोय हे सगळं. आणि खरं सांगू तर मॅडम, यावेळेस परिस्थितीच एवढी अवघड आली आहे तुमच्यावर, तर जेवढी हेल्प करेल ना तेवढं कमी वाटतंय. सो प्लीज हे सगळं मेन्शन करू नका. ओके, काळजी घ्या. येऊ मी? हा, ओके, टेक केअर मॅम. बाय. बाय. गुड नाईट. मॅडम, काही हेल्प लागली ना हक्काने फोन करा. बाय बाय. गेला. वाघमारे नशीब त्यानं मला बघितलं नाही, नाहीतर सगळा घोळ झाला असता. बर, तुम्ही जावा आता. मी थांबतो इथं, काळजी करू नका. जावा लवकर.